नमस्कार, आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल। श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था अक्कलकोट यांच्या वतीने सन 2025 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न। श्री संत सेना महाराज मंदिर अक्कलकोट येथे हुतात्मा वीर विठ्ठलराव कोतवाल यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ व श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था अक्कलकोट यांच्या वतीने सन 2025 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमास माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी, माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे, बाळासाहेब शिंदे, RPI आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखामे, भाजपा अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष ननू कोरबू, कवी डॉक्टर अमृतराव सुरवसे, नाभिक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदर्शन विभूते आदींची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन 2025 सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। तसेच श्री संत सेना महाराज बहुउद्देशीय संस्थेचे नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। प्रारंभी हुतात्मा वीर विठ्ठलराव कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष वैभव शेटे होते। या कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्ष भागवत विभूते, सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष आनंद वाघमारे, शहर अध्यक्ष श्रीकांत राऊत, कोर कमिटी सदस्य सहदेव वाघमारे, बापूराव काळे, राकेश कोरे, दक्षिण सोलापूर अध्यक्ष ज्ञानेश्वर सुरवसे, युवती अध्यक्षा भाग्यश्री काळे, तालुका युवा अध्यक्ष श्रीशैल सुरवसे, महिला अध्यक्षा छाया मोरे, शहर अध्यक्ष लक्ष्मण विभूते, व्यंकट विभूते, राजेश कोरे, प्रवीण राऊत, ज्येष्ठ नेते नरसिंह क्षीरसागर, श्रीकांत विभूते, गंगाराम शावादे, निंगाप्पा कोरे, संजय नारायण सुरवसे, अनिल विभूते, प्रभाकर कोरे, सिद्धाराम भाकरे, गणेश राऊत, ज्ञानेश्वर काळे, अहिल्या विभूते, कल्पना कोरे आदींसह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सुरवसे यांनी केले, तर आभार महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणाप्पा सुरवसे यांनी मानले।